हे शेतासाठीची जी 40 वर्षापासूनची मागणी आहे, तर या मागणीबद्दल काय सांगताल? आता मी स्वतः शेती करतो 1993 पासून स्वतः शेती करतो मी. म्हणजे ह्या अडचणी ज्या आहेत ते मी स्वतः अनुभवले. कित्येक जणांसंगत हे खेळलेलं असं म्हणजे तरकटे खेळायला. हं. ते शेतात जाण्यासाठी वाद व्हायचे. हो, आता हे मला बोलताय ना, हं. ते बोलण्याचं मला थोडं हे झालं. हं. जी असं येईल मला अनावर झाले असं. आणि स्वतः मी कष्ट करतो मी. हं. आणि आता तुमची तब्येत पण साथ देत नाही, जी हो. की तुम्हाला 10 किलोमीटर शुगर लांबून झाली मला आता चालू, त्याच्यामुळे मी ते शेती मला तरी बी आता 10 किलोमीटर बैलगाडी न्यावं लागते रोज. 10 येणं किलोमीटर जाणं. हो. वरून लांबून जावं लागतं. आता तुमच्यासारख्या अशी गावात बरेच शेतकरी आहेत का की त्यांनी बरेच जणांनी बऱ्याच अडचणी सांगितल्या. तर आता तुमची तब्येत साथ देत नाही, तर वय पण झालेलं आहे तुमचं. हो. तर आता शासनाकडून तुमची काय मागणी? आता शासनाकडून आम्ही मोबाईलवर बघतो बावनकुळे हे बोलतात ना, हो. त्याच्या अनुषंगाने हनुमंत माने म्हणजे आपण उपोषण करू. त्याच्या आधी आम्ही 1994 पुढे एकदा असे पुढाऱ्यांनी आम्हाला म्हणजे होते आज करू तसं करू. त्याच्या ह्याच्यात आम्ही तहसीलदाराला अर्ज हे देऊन बघितलं, तेव्हा काय नाही झालं. पण आता हे नवीन खेळचे हे हनुमंत माने हे म्हणजे आपण असं करू, गजानन हाडे असे काय म्हणले आपण, मी मला आता उपयोग होत नाही बाबा. पण शासनाचं नियोजन आता बी असताना त्यांनी अर्ज किती केव्हा दिला, तेव्हापासून काय केलं का त्यांनी? म्हणजे अशीच परिस्थिती त्याची. नाही, पण रस्त्याची मागणी जरी 40 वर्षापासूनची असेल, हो. तरी आता जो तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांचा जो संताप आहे, तर संताप हा भयानक वाढलेला आहे. आणि लोकशाहीमधील सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे आमरण उपोषण. आणि हो. या हो. आपण पाहिलं या ठिकाणी आमचे धर्मदादा काळे यांना बोलत असताना अश्रू अनावर होत आहेत. त्याचं कारण असं आहे किंवा स्वतः अनुभवला मी. त्याचं कारण असं आहे की जसं की आपण आपल्या पोटच्या लेकरावरून प्रेम करतो, तेवढंच प्रेम यांच्या काळ्या मातीवरती आहे. त्या मातीवर असलेलं प्रेम यांच्या डोळ्यातून आपल्याला पाहायस मिळत. त्यांची खंत अशी मनात किंवा माझं आज या घडीला वय साथ देत नसताना कुठेतरी मलाही घरी करमत नाही, वय साथ देत नाही, आणि वयासोबत वाढत चाललेला जो आजार आहे, या आजाराच्या कारणानं लांबाला जो प्रवास आहे तो मला करणं शक्य होत नाही. म्हणून कुठेतरी 1 किलोमीटरचं जे अंतर आहे, मला गाडीवरती जायला यावं यायला यावं, म्हणून शासनानं रिकामा करून द्यावा. म्हणून त्यांच्या भावना बोलण्याच्या बाबतीतून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाले. अश्रू खरी आहेत, कारण हे तळमळीचे शेतकरी आहेत, हाडामासा शेतकरी आहेत. यांच्या वडिलांनी शेती केली आणि यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. म्हणजे आज हे खरेच हाडामासे माझे शेजारी येते शेतीला. यांची आणि शेती माझं बांधाला बांध आहे. मी नेहमी बघतो यांना दिवसातून 4-5 चक्र शेतीत करावेच वाटतात. आज घडीला 2-3 महिन्यापासून ते घरी बसून आहेत. त्यांची तळमळ होते, आम्हाला पावत नाही. तळमळ होते, त्यांना एकतरी चक्कर करावं वाटते, पण त्यांना तब्येत साथ देत नाही, वय वाढत चाललंय. आणि विशेषच यासोबतच त्यांना 10 ते 12 किलोमीटरचा जो प्रवास करावा लागतो, अशा उन्हामध्ये त्यांच्या शरीराला तो सहन होत नाही. म्हणून त्यांची ती खंत त्यांनी बोलून दाखवली. आणि अजून एक विशेष आहे, असे असंख्य गरीब शेतकरी आहेत. गाव तसं मोठं आहे, गावामध्ये 108 आडनाव आहेत. 108 आडनावामध्ये आमच्या इथे एक ठिकाणी एक आडनाव आहे होंडे म्हणून. असे एकाच आडनावाचं एकच कुटुंब जर असेल, तर अशा कुटुंबाला कुठेतरी जाण्या येण्यामध्ये जो कुठेतरी दंडकशाही असते, त्या दंडकशाहीला कुठेतरी नमतं घ्यावं लागतं. म्हणून त्यांना त्या नमतेपणापुढे झुकावं लागतं. असं आहे. किंवा आमचा जो मूळ रस्ता आहे, मूळ रस्ता सांगत असताना आमची पूर्वज सांगायची किंवा नदीकडनं रस्ता आहे, काय म्हणायची पूर्वज, किंवा नदीकडनं रस्ता आहे, नदीच्या मधून आहे किंवा नदीच्या पूर्वेला का नदीच्या पश्चिमेला, हे ते उल्लेख करत नव्हते. मग आम्ही त्या उल्लेखापर्यंत कधी पोहोचलो नाहीत. पण आमचे पूर्वज ज्या ठिकाणी वागत होते, त्याच ठिकाणून आम्ही आज प्रवास करायला गेलो, तर त्या ठिकाणी त्या नदीच्या पात्रामधून आम्हाला वागायला येत नाही. तर नदीचं खोलीकरण झालंय. नदीचा जो आजूबाजूचे शेतकरी आहेत, इकडच्या बाजूचे आणि इकडे बाजूचे, त्यांनी काय केले, नदी फुटू नये, नदीचा पाण्याचा फुटलेला जो प्रवाह आहे ते आमच्या शेतामध्ये येऊन त्याचं नुकसान होऊ नये, म्हणून त्यांनी भल्या मोठ्या स्वरूपाचे वळणं मारलेत. सरकारला या माध्यमातून सांगतोय, किंवा आम्हाला जो शेतीचा प्रश्न आहे, जो आमचा रस्ता आहे, त्या रस्ता नदीमधून असावा किंवा नदीच्या कडनं असावा, हा आमचं म्हणणं नाहीये, पण आम्हाला रस्ता असावा. आणि शासनाला या माध्यमातून अजून एक सांगू इच्छितो की आम्हाला तोच रस्ता असावा, हेही आमचा हट्ट नाहीये. आम्हाला रस्ताच असावा, हे आमचा हट्ट आहे. भले आम्हाला इकडून द्या तिकडून द्या, पण सरकार मायबाप आम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्यांना रस्ता द्या, ही आमची एकमेव मागणी आहे. या एकमेव मागणीला धरून आज आम्ही या ठिकाणी पिंपरी या ठिकाणी आमरण उपोषण धरलं आहे. याची दखल घेऊन कुठेतरी आमच्या शेतकऱ्यांची डोळ्यातील अश्रू हे पुसण्याचं काम करावं. कारण आम्ही पाहतोय, मागच्या 2013-14 मध्ये आमच्या गावामध्ये याच रस्त्याच्या संदर्भामध्ये घटना झाली. हा रस्ता लांब पडतोय म्हणून या ठिकाणून आम्ही इकडून वाहतूक करत असताना 13-14 किस्सा आहे. सिरसाचे PI साहेब होते, पंचायत साहेब, जे की आक्रमक होते. असे म्हणजे
वचक देणारे होते. मग त्या ठिकाणी त्याच रस्त्याच्या बाबतीमध्ये 2013 मध्ये एक किस्सा घडला. त्या किस्स्यामध्ये जवळपास 38 लोक त्यांनी अटक झाली. इथे आहेत वंडे मामा आणि माझ्या वडिलांनाही अटक झाली. त्यावेळेस वयाची किंवा कुठल्या माणसाची किंवा माळकरीची अशी कुठलीही तमा किंवा पर्वा न करता पी.आय. साहेबांनी एक दिवस एक रात्र त्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवलं. लघवीला सुद्धा त्यांना जाऊ दिलं नाही. लघवी आली, कोणाला लघुशंकेचं जर कोणी सांगितलं कारण तर त्यांना त्या सेलमध्ये त्यांना बॉटल दिली गेली आणि त्या बॉटलमध्ये त्यांना लघवी करा असं सांगितलं गेलं. एवढे हाल, एवढी दयनीय अवस्था या शेतीच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पिंपरीकरांनी पाहिलेली आहे. म्हणून कुठेतरी ही हाल जी दयना आमची थांबावी म्हणून आम्ही नवतरुण शेतकरी म्हणून आमच्या बापाला, आमच्या आज्याला किंवा आमच्या पूर्वजांना जे कष्ट या रस्त्याच्या माध्यमातून घ्यावे लागले म्हणून आमच्या वाटेला ते येऊ नयेत. आमचं कुठेतरी आम्हाला सरळ मार्गाचा रस्ता असावा. कारण आम्ही आज जगत असताना 21व्या शतकामध्ये जगतोय. वर्तमान काळामध्ये ह्या अडचणी कुठल्याच भारत देशाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात नाहीयेत. एवढ्या अडचणी आमच्या एका पिंपरीच्या कोपऱ्यामध्ये आहेत. 75% जो भाग आहे तो रस्त्याच्या कुठल्याही बाबतीमध्ये आतापर्यंत तरी अडचणीत नाही. पण 25% जो भाग आहे या भागामध्ये रस्ताच नावाची गोष्ट शिल्लक नाही. म्हणून या शिल्लक नसलेल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्ही असे असंख्य शेतकरी या ठिकाणी आज उपोषणाला बसलो आहोत. पण आमची अशी एकमेव मागणी आहे, आम्ही या बॅनरवरती लिहून दाखवली आहे. जोपर्यंत ही मागणी आमची या ठिकाणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणाच्या स्टेजवरून या ठिकाणी हलणार नाहीयेत. आम्ही या ठिकाणी असं तळमळीनं शासकीय वर्गाला सांगतो आहोत. गेल्या महिन्यामध्ये आम्ही 6 तारखेला अर्ज दिला. त्या अर्जावरती आम्ही असं स्पष्ट नमूद केले की मागच्या काही वर्षापासूनचा जो आमचा रस्त्याचा प्रलंबित असलेला प्रश्न आहे शासकीय वर्गाने तो मार्गी लावावा म्हणून रितसर असं आम्ही निवेदन दिलं. त्या निवेदनाची प्रतीमध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही कॉपी दिली आणि प्रतिलिपीमध्ये 8 ते 10 जणांना निवेदन देऊन त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज आम्ही हा लढा ताणून धरला आहे. आणि आम्ही शेतकरी या नात्यानं आणि पीडित शेतकरी या नात्यानं प्रशासकीय वर्गांना व तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आमचा जो हा लढा आहे त्या लढ्याचा प्रखरपणा जो आहे तो रस्त्याचा आहे. तो रस्त्याची जी अडवणूक आहे या अडवणुकीचा कुठेतरी उपाय म्हणून किंवा रस्ता खुला व्हावा म्हणून शेतकऱ्याची तगमग ही मनात घेऊन सरकारने किंवा मायबाप शासनाने या ठिकाणी गांभीर्याने घेऊन आमचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. जोपर्यंत आमचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही एवढं आम्ही जिद्दीनं आणि तळमळीने सांगतो. कारण आम्ही पेटून उठलेले शेतकरी आहेत. मागच्या पिढीनंही आमचं या ठिकाणी पाहिलं. आम्हाला या ठिकाणाहून जाता येताना आमच्या आजोबाला आजीला त्रास झाला. आमचं कुटुंब या रस्त्याच्या भीतीपोटी रानात राहायला गेलं. त्यांना त्या काळामध्ये मारहाण झाली. शेतामध्ये कुणीतरी चोरट्यानं मारलं म्हणून ते कुटुंब परत आमचं या ठिकाणी गावात आलं. गावात आल्यानंतर आता इथून शेती करायचं म्हणजे हे तारेवरची कसरत आहे. कारण शेताला जायला रस्ताच नाही. ज्या नकाशावरती रस्त्याचा उल्लेख येतो पलीकडे त्या नकाशाच्या उल्लेखावरती जर आम्ही जायला गेलं तर तिथं नदी येते. त्या नदीमधून नदीच्या वरून जावं तर पलीकडे शेतकरी खाली लोटतात, इकडून जावं तर इकडे शेतकरी खाली लोटतो. नदीच्या वर निघालं तर कुठेतरी वाद होईल. या वादाच्या भीतीपोटी आम्ही आहे त्याच गोष्टी सहन करून सातत्यानं त्या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून शेतकरी या नात्यानं मायबाप शासनानं या ठिकाणी आमची बाब गांभीर्यानं लक्षात घेऊन कुठेतरी अशा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर निघून आहेत. या अश्रू कुठेतरी थांबावेत म्हणून तळमळीने आमची सांगण्याची इच्छा आहे किंवा आमच्या सहनचिंतेचा अंत पाहू नका. आमचा जर प्रश्न आमरण उपोषण आज मिटत नसेल तर आमचं पुढचं पाऊल नक्कीच सामूहिक आत्मदहनाचं असेल. एवढंच या माध्यमातून प्रशासकीय वर्गाला मी सांगतो आणि वावर न्यूज आणि सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. कारण मोठ्या संख्येने आपण जमलात. या संख्येच्या जोरावर आपला प्रश्न नक्कीच मार्गी लागन एवढी माझ्या मनाला घाई आहे किंवा एवढी माझ्या मनाला एक मजबूत अशी बांधणी आहे. धन्यवाद.